नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट। आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट। आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा कास्तकार बांधवांनो, तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट। आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव। मग अशा परिस्थितीमध्ये 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या भावात प्रचंड बदल होणार। आणि हा जो बदल आहे तो तुरीच्या बाजारभावात मग 1 तारखेनंतर तेजी आणण्यासाठी अनुकूल आहे का, याच्यामुळे 1 तारखेनंतर आणखीन तुरीचा बाजारभाव कमी होताना दिसू शकतो। आणि मग अशा परिस्थितीमध्ये 1 तारखेनंतर या प्रचंड बदलामध्ये तुरीची विक्री करण्याबाबतीत कोणता निर्णय घ्यावा याही प्रश्नाचं आपल्या सर्वांना आता अचूक उत्तर दिलं जाणार आहे। म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की बाबांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ पाहितल्याशिवाय कृपया तुरीची विक्री करू नका, अन्यथा तुमचं या ठिकाणी नुकसान होऊ शकते। जे नुकसान टाळण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे, म्हणून पुढचे 2-3 मिनिटं व्हिडिओ बघा, एवढीच आपणास कळकळीची विनंती। बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनला तुरीचा जो बाजारभाव दिसत आहे तो देशातील बाजारामध्ये सामान्यतः 6,500 पासून 7,000च्या दरम्यान आहे। यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा तुरीचं उत्पादन अधिक आहे आणि म्हणून सुरुवातीच्याच काळात तुरीच्या बाजारभावानं नांगी टाकली आणि तुरीचा बाजारभाव हा हमी भावापेक्षाही आपल्याला 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल कमी दिसतोय। मग अशा परिस्थितीमध्ये 1 तारखेनंतर काय बरं घडणार, कारण तुम्ही म्हणाल सर जे काय वाईट व्हायचं होतं ते होऊन गेले, याच्यापेक्षा काय वाईट होणार। जो बाजारभाव आम्ही तुरीचं या ठिकाणी पेरणी करताना 12,000-12,500 रुपये क्विंटल होता, आज अर्ध्यावर येऊन ठेपलाय। मला सांगा याच्यापेक्षा काय वाईट होणार। मित्रांनो, 100% याच्यापेक्षा काहीच वाईट होऊ शकत नाही। परंतु नसल्यापेक्षा बरं, दगडापेक्षा विटमो असं म्हणून चालायचं असेल तर ही तुमच्यासाठी थोडीशी चांगली वार्ता आहे। कशा पद्धतीने सांगतो तर 1 तारखेनंतर देशामध्ये हमी भावावरती तुरीची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होणार। याच्यामुळे खुल्या बाजारात जाणारी तूर ही काही अंशी आपल्याला या ठिकाणी सरकारकडे ट्रान्सफर होताना दिसेल। याच्यामुळे आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसेल। या तफावतीमुळे 1 तारखेनंतर खुल्या बाजारात तुरीचा बाजारभाव
हा 300 रुपये प्रति क्विंटल वाढू शकतो आणि यामुळे बाजारभाव पातळी 1 मार्च नंतर जर 6,800 ते 7,300च्या दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे इथं जाणकारांचं स्पष्ट मत. तर ही तुमच्यासाठी होती एक चांगली वार्ता. आता मला तुम्ही जर मोकळं विचाराल सर की आम्हाला तूर विकायची, तुम्ही सांगा कशी आणि कधी विकायची. तर आपला मुख्य हेतू की जास्त पैसा मिळावा. तर तुम्हाला पुढच्या 2-3 महिन्यात विकायची असेल तूर तर तुम्हाला सांगतो ही तूर काय हमी भावाच्या वर जाणार नाही, तर तुम्हाला आत्ताच हमी भावावर 7,550 रुपये प्रति क्विंटल तूर विक्री करणं फायद्याचं ठरेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता सर मी थांबू शकतो, तुम्ही म्हणाल कवर थांबायचे, तर जून नंतर जर तुम्ही तूर विक्रीचा निर्णय घेतला तर मी तुम्हाला हमखास सांगतो तुम्हाला कमीत कमी 8,500 ते 9,000 भाव मिळू शकतो. 10,000ची अपेक्षा करणं यंदाच्या वर्षी पाप आहे असं बी म्हणायला हरकत नाही. म्हणजे आज जर विकायचं म्हटलं हमी भावावर विक्री करा, जून महिन्यानंतर विकायचं असेल तर 8,500-9,000चा भाव मिळू शकतो. आता प्रत्येकाची परिस्थिती भिन्न आहे. मी तुम्हाला कधी विकल्यावर काय भाव मिळू शकतो हे सांगितले. आता तुमच्यासाठी कोणती परफेक्ट सिच्युएशन आहे बघा, त्यानुसार विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा. आता भविष्यात देशातील बाजारात मग तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करायची असेल पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी करा ना एकदा शेअर. आणि मायबाप कास्तकार बांधवांनो, एवढ्या कष्टानं तुमच्यासाठी या ठिकाणी अविरत व्हिडिओ बनवतो, त्यामुळे एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.